नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या मालिकेमध्ये। आपली आवडती मालिका म्हणजे कुठली तर नक्कीच लग्नानंतर होईलच प्रेम। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये सध्या खूप काही वेगवेगळ्या गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहे। आता कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की काव्या पार्थसाठी खिचडीचा डब्बा बनवून घेऊन आली होती, पण पार्थने मात्र काही ती खिचडी खाल्ली नव्हती। आता हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा काव्याला मात्र फार वाईट वाटलं होतं आणि ती पार्थसमोर रडतही होती आणि तिच्या भावना देखील व्यक्त करत होती की माझ्या मनातला गिल्ट कमी होण्यासाठी मी हे सगळं काही करत आहे। असा जो संवाद त्यांचा काल चालू होता तोच आजच्या एपिसोडमध्ये कंटिन्यू होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर जेव्हा एपिसोड सुरू होतो तेव्हा आपल्याला सुरुवातीलाच काव्या आणि पार्थ एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहे। काव्या सगळं काही अगदी भरभरून सांगत असते की तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात, तुम्ही माणूस म्हणून चांगले आहात, किंवा आपलं लग्न ज्या परिस्थितीमध्ये झालेलं आहे तसं न होता जर वेगळ्या पद्धतीने झालं असतं तर आपलं खूप छान जुळलं देखील असतं, पण असं काही झालं नाही। काय घडलं होतं हे आपल्या दोघांनाही ठाऊक आहे। त्यामुळे मला फक्त आणि फक्त तुमच्याशी मैत्री करायची आहे। मैत्री म्हणून जर तुमच्याशी माझं नातं जुळलं तर मला ते खूप आवडेल, असं तिच्या परीने ती सांगण्याचा प्रयत्न करत असते। आणि जर तुम्ही माझ्याशी बोललात, पहिल्यासारखे हसायला लागले, तर नक्कीच माझ्या मनामध्ये जो गिल्ट आहे तो कमी होईल। कारण मला तुम्हाला डिवोर्स द्यायचा होता आणि ते सगळं मला तुमच्याशी शांतपणे बोलायचं होतं, पण नेमकं झालं असं की जो माझा वकील होता तो तुमचा मित्र निघाला आणि ते तुम्हाला त्याच्याकडून समजलं आणि म्हणून तुम्हाला त्या गोष्टीचा प्रचंड त्रास झाला। आणि हे जेव्हा मला समजलं तेव्हा मलाही त्रास झाला। मला असं करायचं नव्हतं, मला तुम्हाला सांगायचंच होतं, पण त्या अगोदर ह्या सगळ्या काही गोष्टी घडल्या। असं सगळं सांगत असताना पार्थ देखील अगदी मनापासून तिचं सगळं काही ऐकत असतो, कारण आपल्या पार्थला मुळातच काव्या पहिल्यापासून आवडते आणि तो आता तिच्यावर प्रेमही करायला लागला आहे, म्हणून तो सगळं काही तिचं ऐकून घेत असतो आणि ती जे काही सांगत आहे ते ऐकून त्याला देखील वाईट वाटत असतं। आता दुसरीकडे जीवा आणि नंदिनीचं काय चाललं आहे ते देखील आपण पाहूया। तर आता कालच्या एपिसोडमध्ये जीवाने आनंद निवासमध्ये येऊन नंदिनीला इम्प्रेस करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। आनंद निवासमध्ये जे जे त्या ठिकाणी उपस्थित होते ते सगळे जीवाचं जे काही वागणं आहे ते पाहून त्याच्यावर खुश होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। तशी नंदिनीही थोडी खुश झालीच होती, पण नंदिनी ते सगळं काही चेहऱ्यावर दाखवत नव्हती आणि हे आता जीवाच्या लक्षात आलं होतं, कारण जीवाने इतक्या मेहनतीने जी पाणीपुरी बनवली होती ती देखील नंदिनीने खाल्ली नव्हती। आता नंदिनी आनंद निवासमध्ये एकटीच विचार करत उभी असते। मागून जीवा येतो आणि सरळ तिच्यासमोर कविता म्हणू लागतो। आता ही तीच कविता आहे जी गेस्ट हाऊसला गेल्यानंतर नंदिनीने जीवासाठी म्हटली होती आणि ती कविता अशी होती की तुझं प्रेम थोडं, माझं प्रेम वेडं, सुटतील का आपल्या नात्याची कोडं। असाच प्रश्न तिने कवितेतून जीवाला विचारला होता आणि आता ह्या क्षणाला जीवा तीच कविता पुन्हा नंदिनीला ऐकवत असतो आणि तो म्हणत असतो की सोडवू का आपल्या नात्यांचं कोडं। म्हणजे काय तर एकंदरीत नंदिनीला तो सांगत आहे की मला या नात्याचं कोडं सोडवायचं आहे, मला प्रयत्न करायचा आहे आणि हे आता नंदिनीने बरोबर ओळखलेलं आहे। मग या ठिकाणी दोघांचाही संवाद सुरू असतो आणि जीवा आणि नंदिनी जेव्हा एकत्र बोलत असतात तेव्हा नंदिनी अचानकच विचारते की तुम्ही आज रात्री माझ्यासोबत डिनरला याल का। आता डिनरला विचारल्यावर आपला जीवा खूप खुश झालेला आहे, त्याला प्रचंड आनंद झालेला आहे आणि तो लगेचच म्हणतो की हो मी नक्की येईल, तुला ज्या गोष्टीने आनंद मिळतो ती गोष्ट नक्कीच मी तुझ्यासाठी करेल आणि तुझ्यासोबत मला यायला खूप आवडेल। आणि आनंदाने तो मात्र आता आनंद निवासमधून बाहेर पडायला लागतो। आता इकडे ऑफिसमध्ये काव्याचं आणि पार्थचं जे काही बोलणं सुरू असतं ते सगळं काही रम्याने ऐकलेलं असतं आणि आता रम्याच्या आनंदाला अगदी उधाण आलेलं असतं, कारण रम्याने स्पष्टपणे ऐकलेलं आहे की पार्थने डिवोर्स पेपरवर सह्या देखील केलेला आहे आणि मग आता काय तिचा रस्ता मोकळाच झालेला आहे। त्यामुळे ती प्रचंड आनंदात आहे। ती पटकन फोन ठेवते आणि म्हणते की आता ही गुड न्यूज जी आहे ना ती पटकन आईला द्यायला हवी आणि म्हणून ती आईला म्हणजेच वसुताईला फोन करण्यासाठी जाते। आता इकडे घरी देखील काही वेगळी परिस्थिती नाही। वसूला रम्याने एक मोठं काम दिलं होतं आणि ते काम हेच होतं की पार्थच्या आणि काव्याच्या खोलीमध्ये जाऊन त्या एन्व्हलपमध्ये काय आहे ते पाहायचं, पण
वसुताईकडून ते काम झालेलं नसतं, कारण कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की ती जेव्हा काव्याच्या रूममध्ये जायला निघते तेव्हा नेमकं तिचा पाय घसरतो आणि ती पडते. तिला खूप लागलेलं असतं म्हणून तिच्याकडून ते काम होत नाही आणि ती खूप घाबरते की आता रम्या मला खूप ओरडेल, एक काम दिलं होतं तेही तू केलं नाही असं म्हणेल. असा विचार करून ती टेन्शनमध्ये असते आणि ती म्हणते काहीही करून मला हे काम करायलाच हवं. आता तोपर्यंत तिला माहीत नसतं की इकडे रम्याला सगळं काही समजलेलं आहे, पण तरीही ती काव्याच्या रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करते. दुसरीकडे काव्या आणि पार्थमधला जो काही संवाद चालू असतो त्यावर आता पार्थ देखील थोडा शांत होतो आणि काव्याला म्हणतो की तुम्हाला एक विचारू. मग काव्या म्हणते की हो विचारा ना. तर पार्थ आता काव्याला म्हणतो की तुम्ही आज रात्री माझ्यासोबत लॉंग ड्राईव्हला याल का. आता हे ऐकल्यानंतर काव्याला थोडासा धक्का बसतो, कारण हा आर्किटेक्ट बोका खूप दिवसांनंतर काहीतरी चांगलं बोललेलं आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता काव्याच्या चेहऱ्यावरचं हसू काही लपत नाही. तिच्या चेहऱ्यावर पटकन स्माईल येते आणि ती देखील पटकन तयार होते की हो मी येईल. आणि ती आनंदाने केबिनच्या बाहेर पडते. केबिनच्या बाहेर आल्यानंतर ऑफिसच्या खाली आल्यानंतर ती पटकन अनिशाला फोन करते आणि अनिशाला सांगते की आज मला संध्याकाळी काही यायला जमणार नाही, कारण आज मी बाहेर चालली आहे. तिकडनं अनिशा काव्याला थोडंसं चिडवत असते. तर लगेचच काव्या म्हणते अगं नाही, आम्ही डेटवर वगैरे जाणार नाही, पण हा आर्किटेक्ट बोका मला लॉंग ड्राईव्हला घेऊन जाणार आहे आणि ते माझ्यासाठी खूप आहे, कारण खूप दिवसानंतर हा आर्किटेक्ट बोका काहीतरी चांगलं बोललेलं आहे आणि म्हणून माझा जो गिल्ट आहे तो थोडासा तरी कमी झालेला आहे. हे सगळं ती अगदी आनंदात म्हणत असते. तिकडनं अनिशा म्हणते की तू ब्लश करत आहेत का. तर ती म्हणते नाही नाही असं काहीही नाही, पण मला आनंद झालेला आहे एवढं मात्र नक्की. म्हणजे काय तर आजच्या एपिसोडवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जी काव्या आहे आणि दुसरीकडे जो जीवा आहे त्यांनी प्रचंड घेतलेली मेहनत कुठेतरी रंग दाखवायला लागलेली आहे, पॉझिटिव्ह काहीतरी घडायला लागलेलं आहे. पण आता सिरियल म्हटलं की आनंदात विघ्न हा पडतच असतो. तसंच काहीसं कदाचित उद्याच्या एपिसोडमध्ये देखील घडणार आहे, कारण आता रम्याला काव्या आणि पार्थच्या डिवोर्सबद्दल समजलेलं आहे आणि दुसरीकडे वसुताई जे पेपर्स शोधण्यासाठी काव्याच्या रूममध्ये गेलेली होती ते पेपर्स देखील वसुताईच्या हाती लागलेले आहे. त्यामुळे आता मोठं काहीतरी घडणार एवढं मात्र नक्की. आता घरी वसू खूप जोरजोरात मानिनीला आवाज देत येते, कारण आता तिच्या हातामध्ये डिवोर्स पेपर असतात आणि तिला देखील प्रचंड आनंद झालेला असतो की चला आपल्या हाताला काहीतरी लागलं. मानिनी मानिनी असं म्हणून ती तिला आवाज देते, पण तितक्यात रम्या येते आणि रम्या वसूला काहीही बोलू देत नाही, कारण आता रम्याचा इथे भलताच प्लॅन आहे. त्यामुळे डिवोर्स पेपरबद्दल मानिनीला काहीही न सांगण्यासाठी रम्या प्रचंड प्रयत्न करते आणि कसं तरी वसुताईला तिच्या बेडरूममध्ये घेऊन जाते. मग वसुताई म्हणते की अगं डिवोर्स पेपर होते माझ्या हातात, तू का मला थांबवलं. तर रम्या म्हणते हे सगळं मला अगोदरच ऑफिसमध्ये कळालेलं आहे, कारण काव्या जेव्हा खिचडी घेऊन आली तेव्हा त्या खिचडीमुळे सगळं काही प्रकरण माझ्या समोर आलेलं आहे. त्यामुळे आता तू काहीही करू नकोस, जे काही करायचं आहे ते मी करेल. आणि असं म्हणून दोघी तरी आता काहीतरी भन्नाट प्लॅन करण्याचा मात्र विचार करताना दिसत आहे. आता ह्या दोघींचा विचार म्हटलं तर प्रेक्षकांना हुरहुर लागण्याचंच काम होणार आहे, पण तरीही प्रेक्षकांनो काळजी करू नका. आपला जो जीवा आहे आणि आपली जी काव्या आहे त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्या प्रचंड मेहनतीला नक्कीच यश देखील मिळणार आहे, कारण आता दोघंही त्यांच्या त्यांच्या पार्टनरसोबत बाहेर जाणार आहे. तर आता उद्या नंदिनीचा आणि जिव्याचा डिनर प्लॅन कसा होतो आणि दुसरीकडे पार्थ आणि काव्याचं लॉंग ड्राईव्ह कसं होतं हे पाहण्यासाठी आपल्याला खरंच खूप उत्सुकता असणारच आहे. त्यामुळे उद्याचा एपिसोड नक्कीच पहा. उद्याच्या एपिसोडमध्ये काव्य आपल्याला आनंदाने तयार होताना दिसत आहे, तर इकडे नंदिनीही तयार होत असताना जीवा तिला मदत करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्याचा जो एपिसोड आहे तो खरं तर खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. फक्त त्यामध्ये मिठाचा खडा जो पडू शकतो तो रम्यामुळे. पण आता रम्या नेमकं काय करणार हे देखील पाहणं मजेशीर ठरणार आहे. तर आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. एपिसोड पाहायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करून ठेवा. धन्यवाद.